ये सरौली गांव करके है, MIDC एरिया है। यहाँ पे एक तो जो छोटे बच्चों का हगीज का गोडाउन है, और यहाँ पे जो बोलते हैं कि कापूस करके बोलते हैं, तो उसको ये गोडाउन में आग लगी है और रात को 3 बजे आग लगी थी, और ये आग बुझाने का काम चालू है। अब तो कितना नुकसान हुआ कंपनी का आइडिया? कुछ बता नहीं सकते अभी तो फिलहाल आग चालू बुझाने का काम चालू है, उसके बाद ही मालूम चलेगा कि कितना नुकसान हुआ है। आपका नाम? मेरा नाम प्रमोद टाकळी, स्टेशन ऑफिसर, ठाणा फायर. आग रात्रीच्या सुमारास 3च्या सुमारास लागल्याचे वर्दी आमच्या ठाणा अग्निशमन दलाला आली आणि आम्ही त्या ठिकाणी निघून या ठिकाणी आम्ही सकाळी 4:45-4च्या सुमारास या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि आग विझवायचं काम चालू आहे. भिवंडी फायर ब्रिगेडला 3:15चा कॉल आहे. सरौली गोवा MIDCमध्ये कंपनीला आग लागलेली म्हणून 3:15ला आम्ही तिथं भिवंडी याच्यातून निघालेलो. इथं येऊन बघतो तो फर्स्ट फ्लोअरला ग्राउंड फ्लोअरला आग होती. सदर आगीमध्ये डायफर आहेत, प्लॅस्टिकचे वस्तू आहेत, कपडासारखा आहे. आग एवढ्या मोठ्या प्रमाणात होती तर ते विझवणं आता जरा एकदम क्रिटिकल झालेलं आहे. पाण्याची व्यवस्था एवढी नाही आहे. सतत पाणी असतं तर ते काहीतरी कंट्रोलमध्ये आली असती, पण आता या ठिकाणी भिवंडी अग्निशमन दल, कल्याण अग्निशमन दल आणि ठाणा अग्निशमन दलाच्या गाड्या आहेत. 4 गाड्या फायर इंजिन आहेत. आता तर जसं पाणी मिळेल तसं आग आटोक्यात येऊ शकतो. 2 ते 3 तास, 4-5 तास तरी जातील आग आटोक्यात येण्यासाठी. जर पाण्याचा सतत हे मिळालं तर आटोक्यात येऊ शकते. नाही, यात काही जीवितहानी नाही आहे.